समोरून एक आली ती आली फलटण मुंबई। किती गाड्या आहेत जर प्रत्येक गाडीचा प्रवास करायला गेलं तर आपले ब्लॉक किती होतील? तुम्ही कधी विचार केलाय का या गोष्टीचा? नमस्कार मंडळी, मी विजय तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये। पुन्हा एकदा आलो आहे स्वारगेटमध्ये। पण आजपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती जो प्रवास पाहिलेला नाही आहे तो आज तुम्ही बघणार आहात, तो म्हणजे शिवनेरी किंवा अश्वमेध। आता एक अश्वमेध गाडी होती ती गेलेली आता, पण आता शिवनेरी आहे। इथं भरपूर गाड्या असतात मुंबईसाठी। तुम्हाला शिवनेरी तर सारखी दिसेल इथं उभा असलेली। इथं एवढी भीती वाटते ना, कुठनं गाड्या येतात ते सुद्धा समजत नाही। एक मागे येतं एक पुढं जाते, त्याच्यामुळे ना खूप म्हणजे बघून ब्लॉग बनवावं लागते आणि एकदम डायरेक्ट जवळ येऊन हॉर्न वाजवतात, त्याच्यामुळे भीती वाटते जरा। म्हणून थोडंसं साईडला थांबून वगैरे आपण शूट करूया। आणि आपण आज ह्या गाडीने प्रवास करणार आहोत स्वारगेट ते ठाणे। ह्या गाडीला अजून प्रवासीच नाही आहेत, तर आपण आता आतमध्ये आलो आहोत शिवनेरी बसच्या। ते आहे ड्रायव्हिंग सीट आणि आपल्याला ही सीट पाहिजे। ब्लॉगच्या अगोदर सुद्धा शिवनेरीने प्रवास केला आहे, पण ती गाडी ऑटोमॅटिक होती, तर मला ही गाडी मॅन्युअल वाटते। आणि ही जी इकडे लागली स्कानिया आहे ही ऑटोमॅटिक गाडी। आपण हिचा इंटरफेस तर बघितलेला आहे, आता तिकडच्या गाडीचं पण आपण बघून येऊया कशी ही गाडी ती, म्हणजे ऑटो आणि मॅन्युअलमधला तुम्हाला फरक समजेल। ही लागली, ही पण ठाणेच आहे ॲक्च्युली। बोरिवली ठाणे इकडे सगळ्या जाणाऱ्या गाड्या तुम्हाला शिवनेरीतच बसतील। आणि ह्या गाडीचं तुम्ही हे बघा कसं ऑटो आहे, लाईटिंग वगैरे एकदम मस्त केलेलं आहे। ह्या गाडीमध्ये एंट्री करून मला असं वाटायला लागले ह्याच गाडीमध्ये प्रवास करावा, मस्त केलं आहे लाईटिंग वगैरे। ही ऑटो आहे, हे असतं ना आपलं वाहक नसतात ना गाडीला, विना वाहक, म्हणजे सगळ्या जे शिवनेरीचे लागतात ते विना वाहक। तुम्ही ह्या गाडीवर त्या गाडीवर ह्या गाडीवर आहे का? ठाणे। अरे एक नंबर सेम मला त्या इलेक्ट्रिक बसची फील आली आहे, म्हणजे एकदम तुम्ही हे बघा ना, हे लाईटिंग याच्यावरनं मला त्या गाडीचा फील आला एकदम मस्त। ह्या गाडीत जायचं का त्या गाडीत जायचं ते समजा नाही मला वाटतं ह्याच गाडीत जावं। बघूया काय ठरवूया आपण। ऑटो गाडीचं तुम्ही ब्लॉग बघितला असेल, पण मॅन्युअल गाडीचं तुम्ही पाहिले का नाही मला माहिती नाही। मॅन्युअलमध्ये पण आपण प्रवास करावा असं मला वाटतंय, काय करावं तेच समजा नाही मला। 5 मिनटं द्या फक्त, मग ठरवतो मग सांगतो मी तुम्हाला। गिअरवरनं विचार करतोय ऑटो आहे का मॅन्युअल आहे। मी साधं एवढं लक्ष दिलं नाही, खाली पॅन्डलकडे लक्ष दिलं नाही बघा ना, क्लच ब्रेक वगैरे ॲक्सिलेटर ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं मी, फक्त गिअरकडे लक्ष देतो आणि ठरवतोय ऑटोमॅटिक आहे का मॅन्युअल आहे। सगळीकडेच शिवनेरी लागली 1 2 3 4। मी विचार करत होतो की जाऊन फायदा व्हायला पाहिजे आपला, कारण की कसं आहे माहिती आहे का, आपण शिवनेरीने जाणार ठाण्यापर्यंत जाणार आहोत, पण जो मधला घाट आहे खंडाळा घाट पाहायला भेटायला पाहिजे, त्या उद्देशाने मी हा प्रवास करणार आहे। लयरा हवा सुटते गाडी, जाऊया आपण जर्नी कंप्लीट करूया। आणि ठाण्याचं तिकीट जर आहे 515 रुपये शिवनेरीचा। तुला काय गिफ्ट वगैरे दिले का त्यांनी? मग एवढं तू शोधतोय त्यांना? हा का? फायनली आपलं डिसिजन झालेलं आहे, आपण प्रवास करणार आहोत। कारण की एवढं काय लवकर अंधार पडत नाही, जवळजवळ 7 तरी वाजतील अंधार पडायला, त्याच्यामुळे आपला जो घाट आहे तो आपला कव्हर होणार आहे या प्रवासामध्ये। आणि एक विशेष म्हणजे आपण मॅन्युअल गाडीनेच प्रवास करतोय, जी ऑटोमॅटिक आहे स्कानियाची, त्याच्यामध्ये आपण प्रवास करणार नाही आहे। ह्या बसची सिटिंग कॅपॅसिटी आहे 43 सीट्स आणि सगळे पुशबॅक सीट्स आहेत। डायलॉग काय बोललं माहिती का मी, असं पुश करायचं आणि खुश व्हायचं। चला मग सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा प्रवासाला शिवनेरी बरोबर। आपण वनाजपाशी आहोत। पहिलं जे रिझर्वेशन होतं ते स्वारगेटला होतं, दुसरं वनाजला आणि तिसरं वाकड। हां चालेल, हे वनाचं स्टॉप आहे, इथं सुद्धा तुम्हाला शिवनेरीचं तिकीट मिळू शकतं, इथून स्वारगेटमधून आणि वाकडमधून।
तर अशा 3 ठिकाणी तुम्हाला ठाण्याच्या दिशेने जाताना रिझर्वेशन होऊ शकतं किंवा तिकीट भेटू शकतं शिवनेरीचं. तर आता कंडक्टर दादा आतमध्ये गेलेत म्हणून आपण खाली उतरलो आहे. आता खाली उतरता आलं नसतं आपल्याला, गाडी मॅन्युअल असल्यामुळे जरा मजा यायला लागली प्रवासामध्ये. आणि गाडी म्हणजे एवढं जबरदस्त पिकअप आहे ना गाडीचं की सांगू शकत नाही शब्दामध्ये. आणि आपण चर्चा करणारच आहोत ड्रायव्हरांबरोबर कसं त्यांचा एक्सपिरियन्स आहे गाडीची. बाकीच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. पहिला प्रवास सुरुवात करूया. तर आता आपली जागा ही तिथंच तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपली जागा हीच असते फिक्स. एक वेगळंच फील येतं पण इथं बसल्यावर. म्हणजे एकदम काच एकदम अशा समोर येते माझ्या. म्हणजे व्ह्यूसुद्धा एकदम छान दिसतोय. त्याच्यामुळं तुम्हाला तर डेफिनेटली रस्ता बघायला, पुढचा घाट बघायला, जो खंडाळा घाट आहे तो बघायला खूप मजा येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही ऑटोमॅटिक चालवली का शिवनेरीमध्ये? नाही, मॅन्युअलच का? नाही, मॅन्युअलमध्ये गाडी चालवण्याची जी मजा आहे ना ती ॲटोमॅटिकमध्ये नाही आहे की नाही आता मस्त प्रवास चालला आहे. दादासुद्धा मस्त गाडी चालवत आहे आणि एन्जॉय करतो आहे. आणि दादांसाठी एक लाईक नक्की बनतो. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती बस आवडते, शिवनेरी आवडते, शिवशाही आवडती का आपली लालपरी आवडती. मी खरं म्हणजे लेमन गोळा घेतल्यात पण ह्या गाडीत हौशी वाटत नाही आहे मला. त्याची मजा लालपरीमध्येच आहे. समोर आहे शिवशाही, ती सुद्धा ठाण्याचीच आहे. म्हणजे ठाण्यालाच चाललेली आहे असं वाटतं. ठाणे आगाराची गाडी आहे ती. ठाणे 2 लिहिलेलं आहे. आता इथून सुरू होतोय आपला एक्सप्रेसवे, नॅशनल हायवे 4. या ठिकाणी एक स्पीड कॅमेरा आहे, तो तुम्हाला दाखवतो. टोल नाक्याच्या अलीकडे तुम्हाला दिसेल का नाही याच्यामध्ये माहीत नाही मला. ही जी कमान दिसते ना, बरोबर ह्या कमानाच्या इथं जरा स्पीड कॅमेरा आहे. 100च्या वर गेली, 4 व्हीलर तर 100च्या वर गेली तर आहे मग 2000ची पावती. पहिली 1000ची होती, आता 2000 केलेलं आहे. आणि जी मोठी गाडी, हेवी गाडी, तिला 4000 रुपयापर्यंत दंड केलेला आहे. कारण की माझा नेहमीचा रस्ता झालेला. मी सगळ्या गाड्यांमध्ये प्रवास केलेला आहे. ट्रकमध्ये केला आहे, 4 व्हीलरमध्ये केला आहे, STमध्ये केला आहे. समोर मस्तपैकी ढग वगैरे आलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की पाऊस असेल लोणावळ्यामध्ये, तो आपल्याला पाहायला नक्की भेटेल. Just to hear a sound, someone still around. आता आपण कामशेट बोगद्यापाशी आलोय आणि तो तुम्हाला साईडला झरणे दिसत असतील. छोटे छोटे असे धबधबे आहेत एकदम, आणि भारी वाटते बघायला. हा बोगदा सुरू होतो. काहीच पाऊस नव्हता. आता लोणावळ्यामध्ये बघा किती जोरात पाऊस चालू आहे. इकडे नेहमी पावसाळ्यामध्ये तुम्ही कधी या, तुम्हाला पाऊस भेटणार म्हणजे भेटणार 100%. समोरची गाडी पण कधी कधी, आता तरी गाडी दिसते पण कधी कधी समोरची गाडीसुद्धा दिसत नाही त्याच्यामध्ये.
टर्न आहे तो एवढा धोकादायक आहे ना. आता जे रेग्युलर पुणे मुंबई करतात त्यांना माहिती झालेलं आहे, पण जे नवीन असतात, नवीन चालक म्हणजे जे बाहेरच्या स्टेटमधून आलेले असतात त्यांना हा रस्ता माहिती नाही आहे. कृपया त्यांनी बोगद्यामधून, लोणावळ्याच्या बोगद्यामधून बाहेर पडल्या गाडी सावकाश चालवा, कारण की हे जो इथं स्पॉट आहे ना हा टर्निंगचा ब्रिजपासला खूप भयानक आहे. मी जेव्हा पण येतो ना ह्या रोडला एक ना एक गाडी 100% पडलेलीच असते, तर एवढं भयानक आहे. आणि इकडं सगळं खोल दरी आहे, इथं पावसामुळं काही दिसत नाही आहे आपल्याला. इकडं रेल्वेचा ट्रॅक आहे तो पण दिसत नाही आहे. हे बघा हा इथं टर्निंग पॉईंट आहे. नेहमी लक्षात ठेवा की इथं गाडी स्लोमध्ये चालवायची तुम्हाला, कारण की खूप सारे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत. हे तुम्हाला दिसतच असेल, ही सगळी त्याचीच निशाणी आहे. पाहू शकता पर्यटकांची गर्दी. पाऊस आला की सगळे पर्यटक जास्त तर लोणावळ्यालाच येतात, म्हणजे मुंबई पुण्याकडचे. आता आपण आलेलो आहोत खालापूर टोलनाक्यापाशील उल्ट गाडीचा एक 5 मिनिटा ब्रेक आहे. या समोर सांगोला, ठाणे, नावला, सोपारा बऱ्याच गाड्या उभ्या आहेत. आणि समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता, मस्तपैकी ढग वगैरे खाली आलेले आहेत. आणि एस टी तर इथं सगळा स्टॉपच एकदम खजिनाच एकदम गाड्यांचा. राधानगरी, कोल्हापूर, परळ, पलीकडे आहे पंढरपूर, विरार, ठाणे मार्गे आणि आपली शिवनेरी. चला फक्त 10 मिनिटाचा ब्रेक आहे, चहा वगैरे घेऊया. जेवण तर मी ठाण्यामध्ये गेल्यावरती घेणार आहे. पण काय व्ह्यू होता यार, मस्त होता. पण थोडंसं पावसामुळे जे खाली दरी वगैरे होती ते काय पाहायला भेटलं नाही. ते ठीक आहे, असंच असतं, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होत नाहीत. अच्छा, एक चहा आहे 25 रुपयाला. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये आपण अजून 5 रुपये टाकले असते तर 3 चहा घेतले असते. 4 एक बाबा, 2 चहा चालेल. ही आली स्वारगेट, ठाणे, हिरकणी. इकडं लागले कोल्हापूर बोईसर. 3:30 वाजता आपण निघालो होतो आणि आता 5:30 वाजलेत. मला वाटतं अजून इथून साधारण 1.5-2 तास तरी लागतील. आता सगळं ट्रॅफिकवरती अवलंबून आहे आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो. तर चला मग चहा एन्जॉय करूया. तुम्ही पण या चहा प्यायला. काही म्हणा, पण मला इथलं वातावरण लय आवडलं. एकदम मस्तपैकी क्लाउड वगैरे आले आहेत, ढग वगैरे आलेले आहेत, फूड मॉल आहे आणि अशा एसट्या तुम्हाला पाहायला मिळतात आहेत सगळ्या. आपली शिवनेरी आणि बाकीच्या सगळ्या आणखीन प्रवास करून आलेले आहेत. चहा 25 रुपयाला, पण क्वालिटी आहे तशी चहाची आणि क्वांटिटीसुद्धा भरपूर आहे चहाची. एक सांगायचं राहिलं, स्लीपर मी चप्पल घालून आलो आहे. आज माझा ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर होता. ते भरपूर मोठी गोष्ट आहे, ती तुम्हाला कधीतरी सांगेल मी भविष्यात. आता तो विषय नाही आहे, त्याच्यामुळे आता फक्त एवढंच समजून घ्या की माझा शेवटचा पेपर होता ग्रॅज्युएशनचा. आणि तसा पेपर देऊन डायरेक्ट मी स्वारगेटला आलो, चपलीवरती आलो, कारण की आज आहे शनिवार आणि उद्या म्हणलं ब्लॉग यायला पाहिजे. उद्या संडे आहे, सकाळी 8 वाजेपर्यंत व्हिडिओ येण्याचा म्हणजे व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करल. ते तुम्हाला दिसेलच किती वाजेपर्यंत येते. सकाळी 8 नाही तर मग संध्याकाळी 5-6 वाजेच्या दरम्यान तुम्हाला नक्की व्हिडिओ पाहायला भेटेल. मुंबई, सातारा, मुंबई. लवकर चहा संपूया आणि जाऊन बसूया, नाहीतर चहामध्ये ॲटोमॅटिक पाणी मिक्स होऊन येणार आहे. आता हे आहे पाटोदा, मुंबई, अमळनेर मार्गे. धामणगाव, अमळनेर, नगर, पुणे, मुंबई, कुर्ला, पाटोदा. समोरून एक आली, ती आली फलटण, मुंबई. किती गाड्या आहेत. जर प्रत्येक गाडीचा प्रवास करायला गेलं तर आपले ब्लॉग किती होतील, तुम्ही कधी विचार केला आहे का या गोष्टीचा?
बघा ना किती गाड्या आहेत आणि प्रत्येक वेगवेगळा रूट आहे आणि प्रत्येक रूटची एक वेगळीच मजा आहे. तुम्ही जे गाव कमेंट करताय ते प्रत्येक आपण गावाचा प्रवास करूया. फक्त दमादमाने एकदम अचानक नाही होणार सगळं. अजून कमेंट करा वेगळा कोणता रूट आहे जो स्पेशल आहे बघण्यासाठी, तो तुम्ही कमेंट करा. तुमच्या गावामधला जो रूट असेल, एखादी खास अशी बस तुमच्या गावातून त्या ठिकाणी जात असेल, कमेंट नक्की करा मला. आपण प्रयत्न करूया तो प्रवास करण्याचा. ड्रायव्हर झाले बरोबर 10 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे. थोडा वेळ आता इथेच बसूया. सगळे नाही आले का अजून? बरोबर दादांनी 10 मिनिटाचा ब्रेक सांगितलेला. 10 मिनिटं झालेले आहेत, पण तरी पण अजून बरेचसे प्रवासी आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे आपली गाडी थांबलेली. आता प्रत्येकाला कुठं शोधत बसायचं. आपण कळंबोलीमध्ये आलो आहे आणि इथं आपला एक्सप्रेस थांबतो. इथून खरं म्हणजे ट्रॅफिक सुरू होतं आता. आत्ता आपण मापेमध्ये आहोत आणि आपल्याला भरपूर असं ट्रॅफिक लागलेलं आहे. इथून फक्त 13 किलोमीटर आहे आणि 45 मिनटं टाईम दाखवते. इथून आता पुढे आपल्याला एरोल लागेल. एरोल नंतर ठाणे. आणि साईडला इथे तुम्ही पाहू शकता लोकल पेंटिंग बघा ना किती छान काढली इथे. तर आता आपण पोचलो आपल्या शेवटच्या स्टॉपला ठाण्यामध्ये, वंदनामध्ये. आणि आपल्याबरोबर आज होते अमरदादा. त्यांनी मस्त मॅन्युअल अशी शिवनेरी चालवलेली आहे. आता टाईम झाला आहे 7:56 म्हणजे 8 वाजले. जेवढा वेळ आपल्याला पुण्यावरून एक्सप्रेसवे क्रॉस करायला नाही लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला मुंबईमध्ये आल्यानंतर पुढं ठाण्यापर्यंत वंदनापर्यंत यायला लागला. तर हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. धन्यवाद दादा. 1 लाईक तर अमरदादांसाठी नक्कीच बनतो. अशा प्रकारे आहे वंदना बस स्थानक. हे आहे बोरिवली, तुळजापूर, लोहारा, उमरगा. तुळजापूर मार्गे उमरगेला जाते ती गाडी. आणि ही शिवनेरी इकडे ही शिवशाही. इथं अजून एक बस स्थानक आहे खोपट म्हणून. इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे. ते नगर, परत नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या, सगळ्या गाड्या त्या ठिकाणी लागतात. तर हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. कसा वाटला तुम्हाला शिवनेरीचा प्रवास कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर तुमच्या प्रवासी मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आणि हो शेवटचं, तुम्हाला खरंच मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बघितला नसेल तो प्रवास आज तुम्ही बघणार आहात, जाऊ द्या.